कार्यकर्ता आहेत त्यांच्यावरती ही जिम्मेदारी टाकण्यात आलेली आहे आणि ही जी आमची आता तुम्ही ऐकलंच असेल की जी उद्याची जे रिझल्ट येणार आहेत आमचे लोकसभेचे जे रिझल्ट आले आणि विधानसभा जे महाराष्ट्रामध्ये जे मॅजिकल फिगर्स तुम्ही बघितले हे केवळ आणि केवळ आमचे संघाचे काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्याचे जसं का पतित पावन मुस्लिम राष्ट्रीय मंच विश्व हिंदू परिषद आणि तेव्हा नंबर ऑफ शाखा जे आमचे विंग्स आउटफिट्स म्हणतात ते जे काम करत आहे त्यांना हे फ्री हँड देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये संघातून एक आमचं माणूस असणार आहे. हे काम व्यवस्थित चालले नाही चालले आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा भेटतो की नाही भेटतो हे बघण्यासाठी आम्ही वी आर व्हेरी ऍक्टिव्ह इन दिस पर्टिक्युलर थिंग. एनिवे यामध्ये हे काम कसं चाललंय महाराष्ट्र व्यापीवरती आमचे महाराष्ट्राचे हेड्स इथं आहे. पतित पावन संघटना हे तुम्ही ऐकलंच असेल आणि पतित पावन म्हणल्यावर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल येतो. श्रीपाद शास्त्रीजींनी ही जी स्थापना केली होती त्यांच्या विचारधारेतून हे चाललंय. यामध्ये अजून तुम्हाला इन डेप्थ डिटेल देऊन त्यांची काय धोरणं असणार कसं ते आमचं वाटचाल राहणार ते सांगण्यासाठी आमचे शहराचे अध्यक्ष आणि स्टेट बॉडीचे रिप्रेझेंटेटिव्ह इथं आलेले आहेत. मी त्यांना माहिती देतो त्यांना इंट्रोड्यूसही करून देतो तुम्हाला आणि आपण या पत्रकार परिषदेला सुरुवात करू. मोठ्या कार्यकर्ते मिळत नव्हते. आपल्याला माहिती असेल का नाही माहिती नाही. पुणे महानगर पुणे शहराला पहिला खासदार जो दिला तो पतित पावनने दिला. म्हणजे आपल्याला आनंदजी शिरोळे माहिती असेल ते पतित पावनचे संस्थापक अध्यक्ष. त्यानंतर शिर्डी सारख्या मतदारसंघामध्ये भीमराव पडदे यासारख्या व्यक्तीला तिथं दिलं. हे म्हणजे का दिलं तर त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडे एवढी संख्या होती तर त्यांना आक्रमक आणि हिंदुत्व चेहरा हा पाहिजे होता त्यामुळे आपण तो पुरवला. त्यानंतर प्रदीपजी रावत आपल्या सगळ्यांना माहिती असेल ते सुद्धा पतित पावनचे पुणे शहराचे प्रमुख. असे अनेक कार्यकर्ते आम्ही त्यावेळी भारतीय जनता पक्षाला गरजेसाठी तेवढे दिले. परंतु आता त्यांच्याकडे भरपूर कार्यकर्त्यांचा संच उभा राहिला. त्या मार्गामध्ये आम्ही अडकलो. त्यावेळेस आम्ही इलेक्शन हा आमच्या डोक्यातला विषय नाही. पतित पावनचा राजकारण हा विषय नाही. ज्याला इलेक्शन लढवायचे निवडणूक लढवायची आपल्या विचाराची संघटना म्हणजे पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष असे कार्यकर्ते अनेक त्या पक्षामध्ये पाठवले. पुणे महानगरपालिकेचा जर तुम्ही विचार केला तर मागच्या पंचवार्षिक मध्ये कमीत कमी 25 नगरसेवक हे पतित पावनच्या कार्यापासून मोठे होऊन भारतीय जनता पक्षाला पाठवले आणि तिकीट दिलं. ते बापट साहेब पतित पावनमध्ये काही दिवस ते पुण्यात होते तेव्हा काही दिवस होते. सतीश शेठ मिसाळ असतील आज माधुरीताई मिसाळ आमदार आहे. योगेशजी टिळक जे आहे योगेशजी टिळेकर असतील त्यांनी आपल्या एसपी कॉलेजला काम केलं. महेशजी लडकत कैलासवासी ते आता नगरसेवक होते. त्या अनेक अशोक अनेक नगरसेवक आनंदराव भोज कैलासवासी यांचे वादे ते दिलीप उंबरकर संदीप खर्डेकर ही सगळी मंडळी. नंतर काय होतं एखाद्या गणपती मंडळाचा पण अध्यक्ष झालो किंवा एका शाखेमध्ये अध्यक्ष होते त्याची अपेक्षा निर्माण व्हायला लागली. ते आपण महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हायला पाहिजे आमदार व्हायला पाहिजे. आमचं हे व्यासपीठ नव्हतं की आपण निवडणुका लढवाव्यात आणि त्यामध्ये जावं. तेव्हा आम्ही थोडस मागे आलो. पण आता जर तुम्ही 4-5 वर्षामध्ये जर बघितलं तर आमचे सातत्य आंदोलन जे आहेत आज सुद्धा मनसे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आम्ही चांगले कार्यकर्ते घेऊन आम्ही करतोय. फक्त आमची गॅप जी झाली आहे मीडियामुळे आमची गॅप पडली की आम्ही तिथपर्यंत पोहोचत नसेल किंवा आमची माहिती कमी पडत असेल आमचा संबंध कमी झाले असेल असं काहीतरी असेल. काम करत असताना ज्या ज्या घटना पुण्यामध्ये घडतात चुकीच्या त्यांच्या विरोधात अग्रेसिव्ह उतरून आम्ही त्या माणसांना न्याय त्या व्यक्तीला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो. त्यातले 2-3 उदाहरणं मी जुनी नवीन दोन्ही सांगतो. त्या सगळ्यांना फर्ग्युसन रोड माहिती असेल. त्या फर्ग्युसन रोडवरती फुटपाथला बंगाली मुसलमान परप्रांतीय मुसलमान यांनी आक्रमण केलेलं होतं. हे आक्रमण काढण्यासाठी आम्हाला 1-2 महिने याच्यामध्ये गेले. आम्ही सतत आंदोलन करत आयुक्तांच्या पाठीमागे लागलो. तो रस्ता आता जर तुम्ही गेला तर तुम्हाला श्वास मिळेल असा तो फुटपाथ आपण मोकळा करून दिलेला आहे. एक नजदीकचा विषय असला 2 दिवसापूर्वी राहुलजी सोलापूरकर
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं हे चुकीचं होतं. सर्वप्रथम दलित पावन संघटनेने त्यांच्या घरासमोर जाऊन कोथुडी एरियामध्ये ते राहिला होते, त्या घरासमोर जाऊन निदर्शनं केली आणि त्यांना ते वक्तव्य मागे घेण्यासाठी भाग पाडले. पण थोडंसं आम्ही मीडियामध्ये कमी पडलो, त्यामुळे कुठे याची नोंद थोडी उशिरा घेतली गेली. असे अनेक प्रश्न जे असतात हिंदुत्वाचे असतील, सर्वसामान्य नागरिकांचे असतील, ते सोडवण्याचं काम आता आम्ही नवीन पिढी करत आहोत. तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा दुवा असतो तो प्रवक्ता. तर ते संपर्क जास्त करू शकतात, तुमच्याशी बोलू शकतात.